कावेरी मॅम, ही फाईल राज सरांनी दिली आणि चेक करायला सांगितलं. बर. मॅम, राज सरांना खूप सर्दी झाली आहे आणि ते खूप चिंतायत. मला वाटतंय त्यांना बरं नाही वाटत. बर बर, तू एक काम कर, गार्डन मध्ये जाऊन ना पटकन तुळशीची पानं आणून दे मला. तुळशीची पानं कशाला? थांबीत जाऊन आणते. हसू नका, तुम्ही बरंच सांगतेय. यापुढे ना मी तुमच्या केबिन मध्ये पाऊलच ठेवणार नाही. अरे मला जर काही काम सांगायचं झालं तर फोन करून सांगायचं आणि कामा व्यतिरिक्त मला फोन करायचा नाही. एक मिनिट, तुम्ही खरंच माझ्या केबिन मध्ये पाऊल ठेवणार नाही आहात? नाहीच ठेवणार. नक्की? हो, चॅलेंज. चॅलेंज. मी अजिबात तुमच्या केबिन मध्ये पाऊल ठेवणार नाही. ओ का आई ग. ऐल तीरावर राधा आणि पैल तीरावर मीरा, माधव दोघांचा म्हटल्यावर बनून वाहे धारा. वा, क्या बात आहे. छान कविता करतो ना आपला मुलगा. मग काय करणार आहात? स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून कवी संमेलन भरवता त्याचं? असं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. आता काय झालं? अहो, तुम्ही आदित्यच्या कविता वाचून खुश कसे काय होऊ शकता हो? आता कविता छान आहे म्हटल्यावर कौतुक नको का करायला? अरे आपल्या मुलाचं कौतुक आपण नाही करणार तर दुसरं कोण करेल? सांग. वा, तुम्ही पण त्याच्या नादाला लागलात आता? असं काय करताय तुम्ही? अहो, हो, आपला आदित्य आत्ता कसा बसा बिझनेस मध्ये जम बसवायला लागला होता. आता पुन्हा एकदा त्या कवितेच्या आणि शेरोशायरीच्या नादाला लागला ना तर मग झालं सगळं कल्याण. बाहेरच्या चहाकडे तो फिरकून सुद्धा बघणार नाही. आणि तेच आपल्या पथ्यावर पडणार आहे. मला तर वाटतं ना त्याने ऑफिसला जायलाच नाही पाहिजे. काय? हळू हळू, उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस. मला सांग, आदित्य ऑफिसला जाऊन आपला काही फायदा झाला का आजवर? त्याने माहेरचा चहा आपल्या ताब्यात यावा म्हणून काही प्रयत्न केलेत आजपर्यंत? उलट सानिया जर माहेरच्या चहामध्ये घुसली ना तर आपला जास्त फायदा होऊ शकतो. सानियाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण वाटेल ते करू शकतो. कळलं? तेव्हा कच्चा लिंबू घरीच राहू दे, घरीच बसलेला बरा. मी तर म्हणतो ना, मी खाली जाऊन एक वही आणि पेन आणून देतो त्याला आणि म्हणतो बस इथे कविता लिही. कारण आपलंही भलं आहे आणि त्याचंही भलं आहे. कळलं? आईला तीरावर नि पहिलं तीरावर. हॅलो. हा नेहा, येस सर. माझ्या केबिन मध्ये अर्जंट. येस सर, लगेच येते. मे आय कम इन सर? सर बोलावलं तुम्ही, काय झालं? नाही, जरा एक काम आहे, खूप अर्जंट आहे. हा, ही फाईल काकून, आय मीन मिस कावेरींना दे आणि नीट चेक करून घ्यायला सांग. ही फाईल नीट चेक करून मला रिटर्न करायला सांग. यातल्या इन्व्हेस्टर्सना त्यांचे रिटर्न्स कधी परत द्यायचे आहेत? इनफॅक्ट सर तुम्हाला काय होतं सर? काही नाही, ते शिंका येत आहेत. फार काही त्रास होत नाही. नाही, फार त्रास होतो ऍक्च्युली. डोकंही दुखतंय कसलं, फाटल्यासारखं वाटतंय. तू बघ,
मिस कावेरी नाही फाईल द्या आणि लगेच मला रिटर्न करायला सांग. येस सर. फार नाही ना झालं, बरं झालं. एक कावेरी मॅम, ही फाईल राज सरांनी दिली आणि चेक करायला सांगितलं. बर. मॅम, राज सरांना खूप सर्दी झाली आहे आणि ते खूप चिंतायत. मला वाटतंय त्यांना बरं नाही वाटत. बर बर, तू एक काम कर, गार्डन मध्ये जाऊन ना पटकन तुळशीची पानं आणून दे मला. तुळशीची पानं कशाला? थांबीत जाऊन आणते. आई गं. तुमची तब्येत अचानक बिघडली असं कळलं. प्रेमरोग खूप आधीच झालाय, पण आता हे काहीतरी वेगळंच होतंय. आई गं. मला तरी वाटतं तुम्हाला सर्दी झाली आहे. हा बघा, मी काढा आणलाय तुमच्यासाठी, पिऊन घ्या. काढा नाही, एरवी मी प्यायलो असतो, पण मला एम्प्लॉईच्या हातचं काही नकोय. कसं आहे ना कावेरी मॅडम, इकडचे एम्प्लॉई माहेरच्या चहाचं काम करायला येतात. त्यांना असं पर्सनल लेवलचं काम सांगणं बरं नाहीये. उगाच स्टाफ मध्ये फालतूची चर्चा नको ना. नाही, करेक्ट आहे. तुम्ही उगाच ना माझ्यासाठी काढा बनवण्यासाठी वेळ नका घालू. जा तुम्ही, जा. असं काय करताय सर तुम्ही? मग काय काय करणार? तुम्हीच म्हणालात ना मला की इथे मी तुमची एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई सारखं वागणार, उगीच माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नका. आणि माझ्या होणाऱ्या बायकोला ते आवडणार नाही. बाकी सगळं घरी. अच्छा, म्हणजे मगाशी मी जे काही तुमच्याशी रागात बोलले त्यामुळे तुम्हाला असं छळताय का? उगीच नाटकं करू नका सर तुम्ही. एक मिनिट, तुम्ही तर माझ्या केबिन मध्ये पाऊल ठेवणार नव्हतात, मग आत्ता कशा माझ्या केबिन मध्ये आलात? स्वतःच रागारागात काहीतरी ठरवायचं आणि मग स्वतःच मोडून टाकायचं. अशाने एम्प्लॉई काय म्हणतील? नाही नाही, तुम्ही माझ्या केबिन मध्ये पाऊल ठेवून चूकच केली. शिंक थांबली वाटतं तुमची. काढा घ्या तुम्ही आधी, त्याशिवाय बरं नाही वाटणार. घ्या, घ्या. नाही नाही नाही, काढा घेतो मी. तुम्ही ठेवा, मी नंतर घेईन. काढा मी घेतला म्हणतो ना पाहिजे. तुम्हाला, एम्प्लॉईच्या हातचा आत्ताच काढा काढा दिला घ्यायचा मी. मे आय कम इन? हाँ ये. काकी, करूया मीटिंगला सुरुवात? हो, पण राज आणि कावेरी होते ना, कुठे आहेत ते? नो आयडिया. त्यांच्यासाठी काय, माहेरच्या चहाचं ऑफिस म्हणजे गार्डनच झालंय. काम कमी आणि रोमॅन्स जास्त. हे म्हणजे तुम्ही सांगताय तर मी गेले असते त्यांना बोलवायला, पण उगाच आपण प्रेमात पडलेल्या जोडप्यांना डिस्टर्ब कशाला करा ना. उगीच काहीतरी प्रायव्हेट बोलत असतील आणि माझ्यामुळे त्यांना डिस्टर्ब व्हायचं. नाही नाही, नको नको. त्याच्यापेक्षा नाही, बरंच केलंस. मी सांगतच नाही तुला त्यांना बोलवायला. बस तू. नाही नाही, मी घेतो काढा नंतर. तुम्ही घेतल्याशिवाय ठेवून बरं जा. नाही अहो, वाटणार. काढा घ्या तुम्ही. हॅलो. अरे राज, आहेस कुठे तू? मीटिंग सुरू करायची आहे ना आपल्याला. हो हो, आलो आलो, लगेच आलो लगेच आलो. काढा, काढा. बघितलं, तुमच्यामुळे मीटिंगला लेट झालं. रत्नमाला मॅडम ओरडल्या माझ्या. चला आता मीटिंगला, काढा ठेवा इथेच. काढा घ्या तर सर. काढा घेतल्याशिवाय. सर थांबा, काढा घेऊन जा. पण अहो सर, ऐका तरी माझं. सर ऐका, काढा घ्या ना. काय माझ्या मागे मागे काढा घेऊन फिरताय? सर घ्या हो काढा, त्याच्याशिवाय बरं नाही वाटणार. काढा. हो, सर्दी झालीये. कोणाला? झालीये एका माणसाला. हो, पण हे ऑफिस आहे ना, इथे आपल्या माणसासाठी काढे करत बसायचं नाही. हो, पण आपल्या माणसासाठीच काढा केलाय ना, परक्यांसाठी कुठे केलाय?
हो पण हे ऑफिस आहे ना, आणि परक्या माणसाला नाही आवडला आपल्यापणा तर. काय चाललंय सर तुमचं? माझं काय चाललंय? मग घ्या ना गाड्या. नाही नको, उगाच ना स्टाफ मध्ये चर्चा नको. तुम्ही आता उगीच विषय वाढवताय हा? मी विषय वाढवतो? अरे बरं, एक मिनिट, मला सांगाल का नक्की काय झालंय? बघा ना मॅडम, उगीच त्रास देतायत मला. मी हो तुम्ही. मी काय त्रास दिला? अरे काय? ह्याच म्हणाल्या मला एम्प्लॉई सारखं वागवा. सर्दी झाली आहे की नाही तुम्हाला? मग काढा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? पण कोणी सांगितलं मला सर्दी झालीये? नेहा म्हणाली मला. आणि तिने कशाला सांगायला हवं? मी स्वतः बघितलंय तुम्हाला शिंकताना. सॉरी. राज, म्हणजे तुम्ही नाटक केलं. बघा ना मॅडम, हे अशी नाटकं करतात. तू नाटक केलंस काय रे? असा त्रास देतोस तिला तू? मी यांना म्हणाले ना, मी तुमच्या केबिन मध्ये पाऊल ठेवणार नाही, म्हणून ते तसं करताय. ए, तू तिला असा त्रास देणार असशील ना तर मला अजिबात चालणार नाही. तू तिला असं छळणार असशील तर मी तुला वर्क फ्रॉम होम सांगते बघ. काय याला काय अर्थ आहे? तू नेहमी तिचीच बाजू घेतेस. घेणारच, माझी लाडकी सून आहे ती. याला काहीच अर्थ नाही. हे बघ, आता तिने तुझ्यासाठी काढा केलाय ना, आता घे बरं मुकाटपणे. बरोबर आहे. काढा आणलाय ना मी, आता प्यायचाच आहे. नको, तो खूप कडू असतो. कडू असू दे नाही तर गोड असू दे, आता काढा प्यायचा आहे. हो, घे घे मुकाटपणे पी. ओके 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 ओके. कडू बिडू काही नाही हा सर, तो काढा संपवा. आता मी एवढा बनवलाय ना, प्यायचा आहे आता. अरे कुठे आहेस तू? टपरीवर पण आला नाहीस किती दिवस. ये कधीतरी भेटूया. हा ये, वाट बघतो. काय जावई, आज अगदी निवांत? का निवांत बसलो बघवत नाहीये? झालं, जरा गोड बोलायला गेले पण तुम्ही वाकड्यातच शिरता. गोड? अहो, कावेरीच्या लग्नाची बोलणी करायला जाणार होतात ना, तो केलात नाही, इथंच राहिलात ते. जाणार होतो पण तुमची मुलगी सोडतच नाहीये. आज जाऊ नका, उद्या जाऊ नका, रात्री जाऊ नका, दिवसा जाऊ नका. तर काय चाललंय ना मलाच कळत नाहीये. नाहीच कळणार तुम्हाला. तुम्ही असता कुठे घरात, पण मी म्हातारी दिवस रात्र घरातच असते. मला सगळं कळतंय हो. काय म्हणायचंय काय तुम्हाला? इकडची काडी तिकडे करणं हे माझ्या स्वभावात नाही. अहो हसताय काय? पण तुम्हाला म्हणून मी सांगते, कावेरीच्या सासरी काहीतरी घोळ झालाय, म्हणून सुलभा तुम्हाला जाऊ देत नाही. घोळ? हो, पण काय घोळ झालाय याचा थांग पत्ता लागू दिला नाही सुलभाने मला. जावई, तुम्ही हातपाय हलवा. नक्की काय झालंय तिकडे जाऊन बघून या, नाही तो गोष्टी हाताबाहेर जातील. अहो, आपली अब्रू त्यांच्या मुठीत आहे. आणि तुम्ही असे निवांत रवत करत काय बसलात? हा, सुलभे, सुलभे लवकर बाहेर ये. सुलभे, काय झालंय हो? काय झालं हे तू सांगायचंय मला. मला सांग, तिकडे मुंबईत काय झालंय? अहो कुठे काय झालंय? काहीच नाही झालंय. सुलभे, माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस. हा, मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं तिकडे काय झालंय. सुलभे, ठीक आहे, मला आता इथे थांबून चालणार नाही. मला तिथे जाऊनच बघायला लागेल काय झालंय ते. आयुष्यात 2 जरी पुण्य केली असतील ना
तरी ते आज फळाला येऊ दे रे बाबा. हॅलो, बोला सुदर्शन सर. अहो, मी काय बोलू, तुम्ही बोला. अहो, माझं काम करताय ना. अहो तुम्ही एवढा दाम दिलाय, मग तुमचं काम करणारच. अहो, मग पटकन सांगा, कुठवर आली चौकशी? आम्ही जो तपास केलाय ना, त्यात राजवर्धनने हल्लेखोराला मेसेज केलाय आणि वर मोठी रक्कम देतोय असा सुद्धा मेसेज केलाय. काय सांगताय? थोडी फॉर्मॅलिटीज बाकी आहे, त्यामुळे थोडासा उशीर होतोय. एकदा का प्रोसेस पूर्ण झाली ना की अरेस्ट वॉरंट निघेल. मग राजवर्धन मोहितेला केव्हाही अटक करता येईल. खरंच ना? हो, पण तुम्ही कोणालाही सांगू नका, नाहीतर ते जामीन वगैरे घेतील. अहो, मी कशाला सांगू? नव्या वर्षाचं सरप्राईज देतोय. ते मिळाल्यावर सगळ्यांचे पडलेले चेहरे बघायचे आहेत मला. डोंट वरी, मी नाही सांगत कुणाला. हा, चला ठेवतो. बिचारा राज लग्नाची स्वप्न बघतोय. कावेरीचा हात हातात घेऊन चांदण्या मोजतोय. पण त्याला माहित नाही, आयुष्यभर तुरुंगात खडी फोडायला जाणार आहे तो. बेस्ट, टोटल बेस्ट. काय झालं झाले? असं का बोलतेस? माझा ना आजचा पूर्ण दिवस वाया गेला. किती छान विचार केलेला, ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी काम करेन, पण नाही. ऑफिसला दुसरं घर बनवून ठेवलं ना या लोकांनी. बघावं तेव्हा आपल्या सुनेचं कौतुक सुरू असतं, नाहीतर मुलाचे लाड सुरू असतात. गोड बोलण्याचा ना नुसता ओव्हरडोस असतो. त्यात हे नवीन लवकर घरात वागतात तसे ऑफिसला पण वागतात. तो राजवर्धन आहे ना, बघावा तेव्हा त्या कावेरीच्या काही ना काही खोड्या काढत असतो. आणि काकी त्या दोघांना बघून हसत असतात, बस बाकी काही नाही. आणि मी काहीतरी काम करू म्हटलं तर नाही. यांचं म्हणणं आहे ना, आम्हाला विचारल्याशिवाय काही कामं करायची नाहीत म्हणून. मग काय झालं, संपलं तिथेच सगळं. माझी ना अशी चिडचिड होते ना आदित्य. तू हसतोयस? ओ हा, विसरलेच मी तुला हे जे काही सांगतेय हे ऐकून तुझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील नाही का? हा, पण मला होणारा त्रास दिसत नसेल तुला. ठीक आहे का साली, तुला हा सगळा त्रास थोडेच दिवस सहन करायचा. अगं मी बरा होतो आता, माझा पाय एकदम व्यवस्थित होतोय. तुला माहिती का, आज सकाळी मी आधार घेत वॉक पण घेऊन आलोय. अगं बरा होतोय पाय माझा आता. आणि आता मी लवकरच ऑफिस सुद्धा जॉईन करणार. आणि एकदा का मी ऑफिस जॉईन केलं ना, मग बस तुला हा जो काही त्रास सहन करावा लागतोय ना, तो त्रास तुला कधीच सहन करावा लागणार. इट्स ओके सानी, चिल, रिलॅक्स. जा फ्रेश होऊन ये, जा. कावेरी सांग, आज काय बेत करायचा? तुझ्या आवडीचं सांग काहीतरी. माझ्या आवडीचं नको, आपण ना तुझ्या आवडीचं बनवू काहीतरी. काय ग सारखं सारखं माझ्या आवडीचं? तुझ्या आवडी निवडी अजून मला पुरेशा कळल्याही नाहीये. सांग ना काय आवडतं तुला, मस्त काहीतरी बनवते मी. नाही तूच सांग. नाही काय ग, सासू सारखा ना जाच केला पाहिजे तुला. चांगली खमटी सासू बनवू शकते मी. मला नाही वाटत तसं. हो का? जाच केल्याशिवाय तू ऐकायच सांगतेस की आता पटकन. सॉरी, लागलं तुला? खमकी. सांग आता आवडतं काय ते. कशी आहेस तू? मी काय म्हणतोय, तुमचं काही ठरत नसेल तर माझ्या आवडीचं बनवा ना काहीतरी. हो का? म्हणजे परत कारल्याची भाजी बनवावी लागेल. कारली परत? नाही कारली नको ग. आपण ना मस्त दुधी भोपळ्याची भाजी करूया. हे कधीपासून माझ्या आवडीचं झालं? कारली आणि दुधी
अजिबात आवडत नाहीत मला. आणि आई हे तुला चांगलंच माहितीये. एक मिनिट. ह्या कारली म्हटल्यावर तू लगेच दुधी म्हणालीस. हे काय काय ग? मी तुझा मुलगा आहे ना, माझी साईड घ्यायला पाहिजेस ना तू. अरे हो रे बाबा, तुझी साईड घेते. करूया ग ह्याच्या आवडीचं काहीतरी. हा काय करायचं? एक मिनिट, माझा फोन वाजतो. मी आले जा. जा जा जा. मी काय म्हणतो, आपण बाहेर जाऊयात ना जेवायला. का? बनवतोय ना आम्ही तुमच्या आवडीचं. घरचं आपण रोजच जेवणार आहोत. आज बाहेर जाऊया ना, चला ना. असं कसं जाणार? सांगू काहीतरी काम आहे. नको नको, जेवणाचा सगळा भार मग मावशीवर येईल. ती दमेल एकटी हे सगळं करताना. काय तुम्ही पण ना. अरे हा मग ठरलं का काय करायचं ह्याच्या आवडीचं ते? बरं मी सांगू का? वांग आहे घरात भरताचं, मस्त पैकी तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत करूया. छान भाकरी करूया ज्वारीची. मी काय म्हणतो आई, तू काही म्हणू नकोस. तुझं सारखं सारखं किचन मध्ये काय रे? सारखं काय झालं तरी किचन मध्ये येतो. तू जा, काही बोलू नकोस, काही सांगू नकोस, जा. कावेरी, तिकडे फ्रीज मध्ये ना हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे असेल, टोमॅटो असेल, घेऊन ये. हो. ऐका ना का, ऐका ना प्लीज, चला ना. तुम्ही बोला ना आईशी. तुम्ही बोललात ना तर आई लगेच होऊन जाईल. प्लीज चला ना, प्लीज प्लीज प्लीज. हवं तर हॉटेलमध्ये गेल्यावर कारल्याची भाजी ऑर्डर करू, तीही मी आनंदाने खाईल. पण प्लीज चला ना, प्लीज. नाही हो, मला नाही जमणार. हो जाऊया. हा ठीक आहे, चालू दे तुमचं, मी जातो. तू कुठे निघालास आता? ते मित्राकडे जरा एक महत्वाचं काम आहे, ते करून येतो. ठीक आहे, पण जेवायच्या वेळेपर्यंत परत या राज. हो. गौरे, ए गौरे, अगं माझी मशेरी कुठे ठेवलीस? सुलभे, गौरी कुठे गेली? गौरीला दुकानात पाठवलं किराणा आणायला. अगं एवढ्या रात्री तिला दुकानात पाठवलंस? अगं तुझ्या डोक्यात का वांगी भरलेत की काय? पोरीला काय लागलं बिगलं मग? आई येईल ती. मला इथे वेगळंच टेन्शन. हे मुंबईत गेले, तिथे काय होईल काय नाही काही कळत नाही. कावेरीला फोन लावते तोही लागत नाही. सुलभे, अगं सावत्र लेक आहे ती. तिच्याबद्दल एवढी माया बरी नव्हे हो. मीच बघते कुठे ठेवले ती. परत एकदा कावेरीला फोन लावून बघते. अगं काल काय छान मटकीची उसळ केली होतीस तू. खरंच खूप चव आहे तुझ्या हाताला. आता तुझ्या हातचा एक पदार्थ तरी खाल्ल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होणार नाही. आणि तुझ्या हातचं जेवल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होणार नाही. आता दुसरी शिटी होते बस ना एवढ्या. हा, 2 शिट्या झाल्या की बंद करूया. ती कावेरी पण ना का उचलत नाहीये फोन. जाऊ दे, मी यांना फोन करून बघते पोहोचलेत का. हा बोल सुलभे. हॅलो, तुम्ही पोहोचलात का? नाही ना ग, ती गाडी बिघडली आहे मध्येच. आता दुरुस्त करतायत आणि म्हणतायत मुंबईला पोहोचायला उशीर होईल म्हणून. बरं मग तुम्ही परत या ना. अगं परत या काय, सोपं आहे का ते? मी काय परत बिरत येणार नाहीये. मी एक काम करतो, आपले ते वसंतदादा आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन राहतो रात्री. सकाळी उठून मग जाईन कावेरीकडे बोलणी करायला. बरोबर, तुम्ही ना सकाळीच जा कावेरीकडे. आणि हो, त्या दादांकडे पोहोचलात ना की मला एकदा कळवा फोन करू. हो नक्की नक्की फोन करतो. हा चल ठेव. बरं झालं, तर रात्री कावेरीशी बोलेल ना तेव्हा तिला सांगून ठेव, सकाळी तात्या येतात तुझ्याकडे म्हणून.
हा 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 वैरी काय खवंग वास सुटलाय. हो ना, कावेरीने केली आमटी. कावळी ओरडायला लागले कधी खातो असं झालंय. कावेरी का बाळा, तू पण बस ना. नको मावशी, मी थांबते. राज सरांची वाट बघते. हो का? अगं पण अजून लग्न कुठे झालंय तुझं? लग्न झाल्यानंतर बघ किती वाट बघायची नवऱ्याची ते. उखाणा घेत एक एक घास भरव मग त्याला. आम्ही काही बोलणार नाही. पण आता कशाला आम्हाला दाखवायला हे सगळं करतेस? आता बस जेवायला, काही थांबायची गरज नाही. आकांक्षा, तिला थांबायचं असेल तर थांबू शकते ना ती. मी लग्न होऊन सुद्धा सानिया आदित्यसाठी कधी जेवायला थांबली असं माझ्या आठवणीत नाहीये.